आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही. मी माझ्या मनाचं बोलतो, माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणाम भोगण्याची माझी तयारी असते. तुम्ही म्हणाल की हे एक संघर्ष आहे, तर कुठेतरी सरकार याला नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरतंय कुठेतरी? ते तुम्ही ठरवायचं. मी जे बोललो त्याचा इन्फरन्स काय करायचा काढायचा ते तुम्ही बघा. काय काल धस असे म्हणाले की मास्टर माइंड नव्हतंच कोणी बीडच्या घटनेमध्ये. मास्टर माइंड कसं नव्हतं? मी स्वतः तिथे गेलो त्यावेळी लोकांनी सांगितलं, कोड नंबर दिले होते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे, मग ते घरं असतील, शैक्षणिक संस्था असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार साहेबांचं त्या गटाचं ऑफिस असेल, हॉटेल असेल, या सगळ्या कोड नंबर्स होते. त्याच्यावरून ते बोलायचे, 1 नंबर झाला आता 15 नंबरवर येतोय अमुक तमुक. मी तिथे गेल्यावर प्रत्यक्ष दुसरा तिसरा विषय मला असं वाटतं हे सगळं मी पाहिलं, ऐकले स्वतः. आणि मला सांगा, असं का एकदम उठाव होतो का? एखाद्या ठिकाणी होईल, बरोबर वेळेवर 1, 2, 3, 4, 5 आणि नेमके लोक पकडले गेले. एक प्रकाश सोळंके, आणि ते फक्त एवढंच बोलले होते तुमच्या काय समाज माध्यमावर की बाबा रे, ते यात सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, असं 1-2% आरक्षण मिळत आहे, नोकऱ्या कुठं, एवढंच ते बोलले. म्हणून त्यांच्यावर राग. बाकी सगळे जे आहेत हे मागासवर्गीय आहे. फडणवीस अजित दादा तुम्हाला या सगळ्या विषयात साथ देत आहेत आणि पाठी उत्तर देऊन झालंय माझं. माझ्या नादी लागू नको नाही तर उरलेले तिथे घडलेलं असं आत्ता जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत, प्रेस कॉन्फरन्स तिथे. काय म्हणाले? माझ्या नादी लागू नको नाही तर राहिलेले तुमचं नाव नाही घेतलं उद्देशून लोक तुमच्याकडे आहे आणि मराठा समाज जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा, तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. तुम्ही जे सांगता, तुम्ही झुंडशाही आणि दादागिरी शब्दाचा प्रयोग केला. तुम्ही हेही बोललात की तुम्ही पूर्ण मराठा समाजाचे विरोध नाही, मात्र जे लोक झुंडशाही करत आहे ही सरळ सरळ तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला? ज्या पद्धतीने 24 तारीख मग 17 तारीख ही ब्लॅकमेलिंग म्हणजे काय? तेच आहे ना, ब्लॅकमेलिंग आणि विठीस धरायचं काम. बरं, आता सरकारला 3-3 न्यायमूर्ती बसवलेले त्याच्यावर चर्चा करायला, तर वेळ द्या. जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील. नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे, तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे. वा, मराठा समाजाला आव्हान करणार का या ब्लॅकमेलिंगला त्यांनी बळी पडू? माझं म्हणणं मराठा समाजाला एवढंच आहे की आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या नागपूरच्याच पत्रकारांना सांगितलं होतं विचारल्यावर की हा जो महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे, हा महाराष्ट्र मराठ्यांचा नाही, मराठी भाषिकांचा होणार आहे. आणि त्यानंतर अनेक आपले सगळे लोक जे आहेत मराठा समाजाचे वेगवेगळ्या पदावर राहिले, मुख्यमंत्री राहिले. मी त्या दिवशी हाऊसमध्ये वाचून दाखवलं, सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याचा उल्लेख केला की अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी जे त्यांच्यावर जे आरोप केले जातात की त्यांनी मराठा समाजाचा समावेश केला नाही मागासवर्गीयांमध्ये, असे जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. उलट त्या सर्व मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचं बुद्धिचातुर्य, समंजसपणा याचं कौतुक केलं की त्यांनी तो योग्य निर्णय घेतलेला होता. मग असं जर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण वेगळं देण्याचे प्रयत्न सुरू आहे, आमचा त्याला पाठिंबा आहे, मग अशा वेळेला झुंडशाहीला सपोर्ट आपण करता कामा नये. आपापली मतं 58 मोर्चे लाखो लोकांचे निघाले शांततेने, त्यातून या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे. उशीर होतो आहे पण थांबायला पाहिजे. पण झुंडशाहीला जर आपण आमंत्रण दिलं
सपोर्ट जर केला तर राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही म्हणालात होतं की तुमच्यावर हल्ला होऊ शकते कशी भीती तुम्ही व्यक्त केली. त्या संदर्भात काही पुरावे किंवा माहिती मला पोलिसांना भीती नाहीये काय, आणि पुरावे बिरावे काय मी तुम्हाला सांगणार काय, पोलिस- पोलीस मला सांगणार काय, हे पोलीस कशाला इथे उभे राहिलेले आहेत एवढे सगळे, त्याच्यावर नाही घ्या. प्रश्न विचारताना जरा व्यवस्थित विचारा काय.